राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाडचा केलापाणी या भागांमध्ये पाण्यासाठी आदिवासी महिलांना वणवण भटकावं लागतंय। सध्या फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आता झालेली आहे, मात्र आत्तापासून देखील पाण्याची चणचण ही भासायला लागली आहे। इथल्या केल्यापाणीच्या पाटीलपाडा येथील आदिवासी महिलांना चक्क 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास करून 200 फूट खोल दरीत उतरून पाणी जे आहे ते भरावं लागतंय। आपण बघू शकतो एका नदीमध्ये असलेल्या झऱ्यातून पाणी जे ते महिला या ठिकाणी भरतायत आणि यातून पाणी भरल्यानंतर या महिला अजून 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घरापर्यंत पोहोचतायत। अशी गंभीर परिस्थिती जी ती या भागांमध्ये सुरू झाली। येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून तीव्र टंचाई जी पाण्याची निर्माण होणार आहे। नेमका या भागांमध्ये अद्यापही विकास पोहोचलेला नाहीये। अशा आदिवासी महिलांना देखील मोठा संघर्ष पाण्यासाठी जीवघेणा प्रवास देखील या भागांमध्ये करावा लागत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।